जेवढ्या काही ग्रोइंग इकॉनॉमीज आहेत, म्हणजे भारताचा जो आता $5 ट्रिलियन आपल्याला टप्पा गाठायचा आहे. ती सुद्धा एक आपण 2028 पर्यंत आपण म्हणतोय की पुढच्या 2 वर्षामध्ये. कारण ऑलरेडी आता आपण 4 ट्रिलियनला क्रॉस केलेलं आहे आपल्या इकॉनॉमीने त्याच्यामध्ये. महाराष्ट्र जर वेगाने महाराष्ट्राची ग्रोथ झाली, तर निश्चित तो देशाच्या इकॉनॉमीसाठी कॉन्ट्रिब्युटिंग फॅक्टर ठरणार आहे त्यामध्ये. मला जे महाराष्ट्राचं चित्र पुढच्या काही काळामध्ये जे दिसतंय ह्याच्यामध्ये, आपल्याला ती संधी जास्त आहे. याचं हं. कारण काय आहे, की महाराष्ट्रामध्ये मॅन्युफॅक्चरिंग खूप चांगलं आहे. सर्व्हिसेस सेक्टर्स चं कॉन्ट्रिब्युशन चांगलं आहे. इव्हन वी हॅव सुद्धा वाईज आपण म्हणजे एकंदरीत हा जो सगळा सर्व्हिसेस, इंडस्ट्री, मॅन्युफॅक्चरिंग आणि ॲग्रीकल्चर आहे, तो जो बॅलन्स लागतो. तर निश्चित महाराष्ट्रामध्ये त्या सगळ्या क्षेत्रामध्ये ग्रोथ अपॉर्च्युनिटीज ह्या खूप चांगल्या होत आहेत. आणि एकंदरीत तुम्ही पाहिलं ना, तर भारताचं म्हणजे आता तुम्ही इकॉनॉमीचं हे पाहिलं तर भारताच्या इकॉनॉमीसाठी कॉन्ट्रिब्युटिंग राज्य जर पाहिली, तर तिथं थोडी इम्बॅलन्स ग्रोथ दिसते आपल्याला. बरोबर. महाराष्ट्रातही ती आहे, मी त्याच्यावर निश्चित तुम्हाला सांगेन. पण आज वेस्ट इंडिया आणि साउथ इंडिया यांचं जी-डी-पी कॉन्ट्रिब्युशन हे सगळ्यात जास्त आहे. हं. कंपेअर्ड टू नॉर्थ इंडिया आणि ईस्ट इंडिया त्यामध्ये. आपण जर हे विभागवार जर आपण हे केलं त्याच्यामध्ये. तर आज महाराष्ट्र, गुजरात, गोवा ह्याला जर आपण सपोज एक वेस्ट हे आपण जर हा भाग आपण जर कन्सिडर कन्सिडर केलं. केला त्याच्यामध्ये, तर हे कॉन्ट्रिब्युशन जवळपास 30% च्या आसपास आहे. हं. साउथ इंडियाची जी राज्य आहेत, म्हणजे तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरला त्यातली ही 4 राज्य जर पकडली, तर ती सुद्धा अतिशय फास्टेस्ट ग्रोइंग आहेत. तर त्यांची ग्रोथ रेट आता 9% च्या आसपास आहे. म्हणजे बरोबर. तेलंगणा, आंध्र, तामिळनाडू, कर्नाटक ते सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात. तर त्यांचा सुद्धा जी-डी-पी कॉन्ट्रिब्युशन जे आहे, तर ते जवळपास 31% आहे साउथ इंडियाचं. सो साउथ आणि वेस्ट दोन्ही मिळून जवळपास 63-64% पर्यंत आपण भारताच्या इकॉनॉमीला म्हणजे आपण पुश करतोय त्याच्यामध्ये. सो मला असं वाटतं, की आपण आता जे काही आपलं व्हिजन आहे विकसित महाराष्ट्राचं. सो त्याचे सेक्टर्स आयडेंटिफाय झालेले आहेत. त्याच्यावर करेक्ट, प्रचंड काम चालू आहे करेक्ट. सरकारी पातळीवर. सगळ्यात महत्त्वाचा ह्याला जर जो काही ज्याला पुश फॅक्टर जो म्हणतो ना, तो आहे स्पीड. हं. तर तो जर त्या ह्याच्या पूर्ण प्रोसेसला आला, तर निश्चित आपला ते ध्येय जे प्रोग्रेस आहे ते आपण लवकर अचीव्ह करू.